नाशिक येथील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहते आहे। सध्या बुधवार दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 4 वाजता 53,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आल्यामुळे गोदाकाठचे जे गाव आहे, वाड्या वस्त्या आहे, येथील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आपली जनावरे त्याचबरोबर वाहने ज्या ठिकाणी नदीकाठी लावलेले असतील ते काढून घ्यावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अनावश्यक जे गोदाकाठी गर्दी करू नये, सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नये असं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। सध्या आपण कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठी लहान पुलाच्या जवळची ही दृश्य पाहतोय की गोदावरी नदी आता दुथडी भरून वाहते आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये या ठिकाणी जे 53,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे नदीकाठची नदीमध्ये जे आहे तर पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यामुळे गोदाकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने जे आहे तर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी अधिकची माहिती दिलेली आहे। काय म्हणाले ते पाहूया। मागील 3 दिवसापासून जो सततचा पाऊस पडलेला आहे, नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरीच्या नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। दुपारी 3 वाजता जो 40,000 क्युसेकनं प्रवाह चालू होता तो आता 53,223 क्युसेक या परिमाणामध्ये प्रवाह नदीपात्रात पाण्याचा सोडलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना, सर्व नागरिकांना आमचं प्रशासनाचं आवाहन राहील की या कालावधीमध्ये नदीपात्रामध्ये आपण कुणीही जाऊ नये। पाण्याचा प्रवाह आणि त्याची गती ही जास्त असल्यामुळे जीवितहानी, वित्तहानी होऊ शकते। त्यामुळे कोणी आपले वाहनं, कोणी आपले जनावरं नदीच्या पात्रामध्ये नेऊ नयेत। त्या व्यतिरिक्त कोणी बघ्याची गर्दी पण नदीपात्रामध्ये किंवा आजूबाजूला करू नये। सेल्फीसाठी किंवा फोटोग्राफसाठी बरेच तरुण मुलं वगैरे त्या ठिकाणी जातात आणि बऱ्याचदा अपघात घडतात। त्याची देखील दक्षता सर्वांनी नागरिकांनी घ्यावी अशी प्रशासनाच्या वतीनं सर्वांना आवाहन आहे। येणारे अपडेट्स जे आहेत, आणखीनही प्रवाहामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यानुसार आम्ही अपडेट्स नागरिकांपर्यंत पोहोचवणारच आहोत। परंतु आताही आम्ही नगरपालिकेला सूचना केलेल्या आहेत, त्या ठिकाणी जे घाटा आहेत कोपरगावमध्ये त्या ठिकाणी रक्षक ठेवण्यासाठी आणि तिथले हायमार्क्स जे आहेत जे व्यवस्थित करून घेण्यासाठीच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला पण दिलेल्या आहेत।